परभणी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांची मध्यरात्री धाक कारवाई। सावंगी व संबर शिवारात मंगळवार पहाटे 2 वाजता छापा टाकत अवैध वाळूने भरलेले एकूण 5 टिप्पर ताब्यात घेण्यात आले। तब्बल 25,30,000चा मुद्देमाल जप्त। यामध्ये 10 आरोपींवर ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल। जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अप्पा पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर ग्रामीण पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई केली। पहाटे परभणी पोलिसांना ग्रामीण सावंगी व संबर शिवारात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकत 5 टिप्पर ताब्यात घेतले। हे सर्व टिप्पर रात्रीच्या अंधारात वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी असल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्यांमध्ये एकूण 10 आरोपी आहेत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ग्रामीण जीवन बेनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदरची कारवाई सपोनी जीवन राजगुरू सपोनी, अभिजित आडक पोह, बुकरे पोह, सय्यद पोना धबडे पोशी, विकाने पोशी, भाऊसाहेब जाधव यांच्या पथकाने केली। जप्त टिप्पर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत। ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईने परिसरातील वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे।